नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस जे काही हेल्थ सायन्सेस कोर्सेस आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं पर्सेंटेज कॅटेगरी वाईज कशा प्रकारे आहे, 2025 मध्ये नेमके कोणते चेंजेस येऊ घातलेले आहेत, कोणते बदल यावर्षी होणार आहेत, उत्पन्नाच्या दाखल्याची जी काही अट आहे ती रद्द होणार आहे का, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप कशा प्रकारे आहे याविषयी डिटेल डिस्कशन करणार आहोत। कोणत्या कॅटेगरीला किती % स्कॉलरशिप शासनामार्फत दिली जाते आणि किती % फीसचा भार हा विद्यार्थी आणि पालकांवर पडतो ते आपण आता थोडक्यात पाहूया। तर 2024ला कशा प्रकारे कंडिशन होती ते आपण या ठिकाणी या चार्टद्वारे विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे। ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा वर आहे त्यांना 2024ला कशा प्रकारे फीसचा पर्सेंटेज होता। जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल, मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न जर 8 लाखाच्या वर असेल तर त्याला कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते। या ठिकाणी कसली स्कॉलरशिप कॅटेगरीची विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर जातं। आता जेव्हा आपण स्कॉलरशिप विषयी बोलतो या ठिकाणी आपण ट्यूशन फीस प्लस एक्झाम फीस याच्यामध्ये समावेश केलेला आहे। डेव्हलपमेंट फीस असेल, सिक्युरिटी डिपॉझिट असेल, हॉस्टेल असेल, मेस असेल, हे विद्यार्थी आणि पालकांना सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावंच लागतं। शासन कुठल्या फीसचा भार उचलतो तर ट्यूशन फीस प्लस एक्झाम फीसचा भार शासन उचलतो आणि स्कॉलरशिप स्वरूपात ट्यूशन फीस प्लस एक्झाम फीस विद्यार्थ्यांना दिली जाते। जर उत्पन्न 8 लाखापेक्षा वर असेल, ओपन कॅटेगरी असेल, मेल असेल किंवा फिमेल, पूर्ण फीस त्या ठिकाणी भरावी लागते। त्याच्यानंतर उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल, OBC मेल असेल किंवा फिमेल, पूर्ण फीस भरावी लागते। इन्कम 8 लाखाच्या वर असेल, EWS मेल असेल किंवा फिमेल, पालकांचे उत्पन्न 8 लाखाच्या पुढे असल्यामुळे उत्पन्न सर्टिफिकेट मिळत नाही, त्यामुळे ओपन प्रमाणेच फी त्या ठिकाणी भरावी लागते। SEBC मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर पूर्ण फीस भरावी लागते। त्याच्यानंतर VJ मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न 8 लाखाच्या वर जात असेल तर पूर्ण फीस भरावी लागते। त्याच्यानंतर NTB मेल किंवा फिमेल असेल, उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर पूर्ण फीस। NTC मेल फिमेल, उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर पूर्ण फीस। NTD मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर पूर्ण फीस। आणि या ठिकाणी SC आणि ST मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न 8 लाखाच्या वर जरी असलं तरी यांना पूर्ण फीस माफ आहे, कारण SC आणि STला या ठिकाणी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट 2024लाही नव्हती, त्याच्या अगोदर सुद्धा नव्हती। या विद्यार्थ्यांना मात्र याच्यामधून सूट मिळते, कारण ते विद्यार्थी नॉन क्रिमिलियरमध्ये येत नाही, त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या दोनच प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। उत्पन्न कितीही असलं तरी SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्ण फीस माफ असते। आता ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी होतं 2024ला त्यांना कशा प्रकारे फीस होती कॅटेगरी वाईज। ओपन कॅटेगरीचं मेलसाठी 50% आणि फिमेलसाठी जे आहे मागच्या वर्षी स्कॉलरशिप 100% शासनाकडून देण्याचं त्या ठिकाणी GR आलेला होता। मुलींची पूर्ण फीस त्या ठिकाणी माफ झालेली होती। पूर्ण फीस म्हटलं तरी मुलींना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस आणि काही डिपॉझिट मिळून 10% फीस भरावी लागणार होती। त्याच्यानंतर OBC मेल फिमेल, उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, मेल असेल तर 55%, फिमेलसाठी स्कॉलरशिपमध्ये 10%। EWS मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर मेल 50%, फिमेल 10%। SEBC मेल असेल किंवा फिमेल, उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर मेलला 50% आणि फिमेलला 10%। VJ उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, मेलला 10%, फिमेलला 10%। म्हणजेच या ठिकाणी आपण चेंज झालेला बघतो। जर VJ कॅटेगरीच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर या ठिकाणी पूर्ण फीस भरावी लागत होती 8 लाखाच्या वर, परंतु बिलो इन्कम 8 लाख आल्यामुळे या ठिकाणी मेलला पण 10% आणि फिमेलला पण 10% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। NTBचं पण सेम तसंच आहे। उत्पन्न 8 लाखापेक्षा जर तुमचं कमी असेल तर मेल 10%, फिमेल 10%। NTC
चं पण सेम तसंच आहे. उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी, मेल 10%, फिमेल 10%. त्याच्यानंतर NTD मेल 10% फीस आणि फिमेल 10% फीस. आणि SC ST या ठिकाणी सुद्धा उत्पन्न बिलो असेल तरी त्यांची पूर्ण फीस त्या ठिकाणी माफ होणार होती. तर अशा प्रकारचा हा चार्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याला 1 लाख फीस असेल तर त्याची 10% फीस विद्यार्थी भरतोय आणि 90% स्कॉलरशिप स्वरूपात शासन त्यांना त्या ठिकाणी देत असते. आता या चार्टमध्ये आपण नेमकं काय सांगितलेलं आहे की विद्यार्थी फीसचा किती भार उचलतो आणि उर्वरित भार जो आहे तो शासनामार्फत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्वरूपात दिली जाते. आता या ठिकाणी 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत. ते कशा प्रकारे फीस घेतात. एक कॉलेजेस असे आहेत ते घेतानाच विद्यार्थ्यांकडनं जेवढी काही त्यांची टक्केवारी विद्यार्थ्यांची निघते तेवढीच फीस त्यांच्याकडून घेतली जाते. काही कॉलेजेस असे आहेत जे सुरुवातीला ओपनची फीस भरून घेतात. विशेषतः BAMS कॉलेजेस जे आहे सुरुवातीला सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून जरी विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये बसत असेल तरी त्यांच्याकडून ओपनची फीस भरून घेतली जाते आणि 2 महिन्यानंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरायला सांगितला जातो आणि स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर शासनामार्फत जी काही रक्कम आहे एक तर ती कॉलेजला जमा करून घेतल्या जाते किंवा ते विद्यार्थ्याच्या अकाउंटला स्कॉलरशिप स्वरूपात जमा करून घेतल्या जाते. अशा 2 प्रकारमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी फीस भरत असतात. तर ह्यामध्ये आपण चार्टमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांवर फीसचा किती भार दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चार्टची लिंक आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. आता पुढची स्लाइड आहे. यावर्षी 2025ला नेमके काय चेंजेस होऊ शकतात. यावर्षी उत्पन्नाची अट जी आहे म्हणजे कॉलेजला विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र जे द्यावं लागत होतं म्हणजे उत्पन्नाची जी काही अट आहे 8 लाखापेक्षा त्या उत्पन्न प्रमाणपत्राची अटच काढून टाकण्याचा शासनाचा त्या ठिकाणी विचार असल्याचं या GR वरून आपल्याला पाहायला मिळतं. 29 जानेवारी 2025चा GR आहे. यावर्षीचा हा एक सगळ्यात मोठा चेंज असू शकतो. आपल्याला ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर म्हणजेच विद्यार्थ्यांची नीटचे पेपर झाल्यानंतर जेव्हा CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल त्यावेळी आपल्याला कळेल की हा GR यावर्षी लागू होणार आहे का. हा GR मध्ये क्लिअर त्यांनी सांगितलेला आहे की याच्यामध्ये निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग म्हणजेच SBC विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द केली असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र जरी नसेल आणि नॉन क्रिमिलियर असेल तरी तुम्ही स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकता असं या GRचा एक थोडक्यात अर्थ होतो. याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला CET सेलचं जेव्हा इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल ॲडमिशन प्रोसेसचं 2025चं त्यावेळेस आपल्याला त्यामधून कळणार आहे. परंतु सध्या हा शासनाचा लेटेस्ट GR आहे की या वर्षीपासून विद्यार्थ्यांना कदाचित उत्पन्नाचं प्रमाणपत्र कॉलेजला महाविद्यालयाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागत नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण स्कॉलरशिप फॉर्म भरतो त्याच्यामधूनही उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट काढलेली आहे का हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील या YouTube चॅनलवरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.